आज नॉनव्हेजमध्ये काहीतरी वेगळं बनवूया म्हटलं आणि मस्तपैकी पाया सूप बनवला. मला पाया सूप बनवली की नाही आमच्या आजीची फार आठवण येते. आजी आमची रक्ती, मुंडी, पाया असा एकदम सागर संगीत कोल्हापुरी बेत करायची. सध्या आपल्याला इथे शहरामध्ये पायावरचे केस आणि ती त्वचा काढून त्या पायांचे छोटे छोटे तुकडे करून मिळतात. पण पूर्वी आमच्या घरी मुंडी पाय बनवले जायचे की नाही, तर तेव्हा ते चुलीवर भाजून त्याच्यावरचे केस जाळून घ्यायचे आणि त्यानंतर मग त्या पायाचे तुकडे करायचे. हे सगळे काम माझ्या आजोबा करायचे. आणि त्यानंतर मग आजी आमची मस्त चरचरीत फोडणी करायची हांड्यामध्ये मोठ्या, आणि खलबत्ता वगैरे झाकून ठेवून बारीक धुमसत्या निकाऱ्यावर रात्रभर शिजवायची आणि मग सकाळी त्याचा अर्क उतरून एकदम एक नंबर पाया सूप तयार असायचा. आता हे सगळं सूप तर आपल्याला शहरामध्ये मिळणं आता शक्य नाही. मग मी आपलं पाया सूपमध्ये खूप काही मसाले वगैरे काही घालत बसत नाही. फक्त आलं, लसूण, हळद, मीठ एवढंच लावते. चिरलेला कांदा, तेलामध्ये छान परतून घेतला. त्याच्यानंतर पाया पीस परतून घेतले. छान 10-12 शिट्ट्या काढल्या.